सरूच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, घाबरू नको, सांभाळ सगळं. आणि मग तो बाहेर आला. त्याच्या हातातली ती तलवार बघून सगळ्यांच्या छातीत हत्तीचे बळ आले. फकीराने एकेकाचे नाव घ्यायला सुरुवात केली. साधू, बळी, मुरा, केरू, सावधनाना, घमांडी, तायनू महार, केयू पहार आणि ज्यांच्या ज्यांच्या पायात बळ आणि उरात हिंमत असेल त्यांनी एका बाजूला या. फकीराच्या त्या आवाजाने सगळ्यांच्या अंगात वीज संचारली. मधमाशांचे मोहोळ उठावे तसे 150 माणूस बाजूला येऊन उभे राहिले. बेभान झालेला सावळा डोक्यावरचे घोंगडे हवेत भिरकावत म्हणाला, नुसते उभे राहू नका, हत्यारं घेऊन या. खूप दिवस झाले हत्यारं सुद्धा उपाशी आहेत. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या माणसांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपर्यंत मेलेल्या माणसांना पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळपर्यंत इथे अन्नाचा ढीग लावतो. घाबरू नका. एवढे बोलून फकीरा आणि त्याच्या मागे 150 हत्यारं त्या अंधारात चकाकत निघाली. गावाबाहेर पडल्यावर माळाला लागल्यावर सावळाने फकीराला विचारले की आपण आता कुठे जायचंय? माळवाडीच्या मटकऱ्याला लुटायला, असे फकीराने सांगितले आणि एखाद्या वादळाप्रमाणे तो धावत निघाला.